चला मंडळी, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो पेन्शन धारकांसाठी आहे, निवृत्ती वेतन धारकांसाठी आहे। आपल्याला माहिती आहे की निवृत्ती वेतन धारक जे आहेत, ज्यांना पेन्शन मिळते गव्हर्नमेंट कडनं, अशा लोकांना दर 6 महिन्यांनी त्यांचा हयातीचा दाखला द्यावा लागतो आणि हा हयातीचा दाखला जर दिला नाही तर पेन्शन थांबते। हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आता काय होतं, काही जे वृद्ध व्यक्ती आहेत त्या वृद्ध व्यक्तींच्या बाबत त्यांना हयातीचा दाखला द्यायला बँकेत जायला जमत नाही। हे न जमण्यापाठीमागे अनेक कारणं असू शकतात। ती वृद्ध व्यक्ती कदाचित बेडरिडन असू शकेल, कदाचित अंथरुणावर झोपून असेल, त्या व्यक्तीचं वय इतकं जास्त असू शकेल की ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणजे घराच्या बाहेरच नाही पडू शकत। दुसरा कुठला आजार झालेला असेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर हा हयातीचा दाखला दिला नाही तर निवृत्ती वेतन हे बंद होण्याचे शक्यता असते, निवृत्ती वेतन ही बंद होण्याची भीती असते। तर अशा लोकांच्यासाठी आता कर्नाटक हायकोर्टचं एक जजमेंट आलेलं आहे। हे जे जजमेंट दिलेलं आहे ते रिट पिटिशन नंबर 405/2023 सालातली ही रिट पिटिशन आहे। या रिट पिटिशन मध्ये आलेलं आहे 17 फेब्रुवारी 2023 ला, म्हणजे तसं येऊन वर्ष उलटून गेलेलं आहे। तर या जजमेंट मध्ये काय सांगितलंय की जर काही परिस्थिती असेल, काही ठराविक परिस्थिती असेल, तर बँकेच्या लोकांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन खात्री करायची, खातरजमा करायची ती व्यक्ती जिवंत आहे का नाही। त्या व्यक्तीनी बँकेत येऊन त्याच्या हयातीचा दाखला देण्याची वाट बघायची नाही। तर थोडक्यात जाणून घेऊया या जजमेंटमध्ये काय म्हणलंय, या जजमेंटच्या फॅक्ट्स काय होत्या। तर या जजमेंटमध्ये जो पिटिशनर होता तो पिटिशनर हा फ्रीडम फायटर होता आणि त्याबाबतची जी काही पेन्शन आहे ती पेन्शन सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटकडनं त्याला दिली जात होती। वय वर्ष 102। आता वय वर्ष 102 असलेली ही जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीनं तिचं पेन्शन हयातीचं सर्टिफिकेट जे आहे, हयातीचा जो दाखला आहे तो दिला नाही 2017-18 सालासाठी, आणि त्यांनी डायरेक्टली त्यांचं जे हयातीचा दाखला आहे तो दाखल केला तो 24 डिसेंबर 2018 साली। आणि मग त्यामुळे झालं काय, तर तो जो मधला कालावधी आहे तो मधला कालावधी सोडून, म्हणजे आधी तर त्यांची पेन्शन कॅन्सल केली, ती दिलीच नाही, मग त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांनी हयातीचा दाखला दिल्यानंतर पेन्शन दिली, पण त्या जो मधला कालावधी आहे ना त्या मधल्या कालावधीत त्यांना जी पेन्शन दिलेली नव्हती ती दिलीच नाही। मग त्यांना परत कोर्टामध्ये जावं लागलं आणि मग शेवटी कर्नाटक हायकोर्टने असं सांगितलं की हा जो हयातीचा दाखला आहे, हा हयातीचा दाखला का दिला जातो, का द्यावा लागतो, तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती जी काही पेन्शन आहे ती पेन्शन थांबणं अपेक्षित आहे। त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या पत्नीला वगैरे जर का ती पेन्शन मिळणार असेल तर गोष्ट निराळी, पण अगदी त्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुद्धा कुठेतरी जाऊन ती पेन्शन थांबणं गरजेचं आहे। ही जर पेन्शन असंच देत राहिलं तर नक्कीच त्याच्यामध्ये सरकारचं नुकसान आहे आणि अशा एखाद्या व्यक्तीला ही पेन्शन मिळत राहील की ज्याला हे पैसे मिळण्याचा, ही रक्कम मिळण्याचा काहीही अधिकार नाही। आणि म्हणून आपल्याला हे जे लाईफ सर्टिफिकेट आहे, हा जो दाखला आहे हयातीचा, तो द्यावा लागतो। पण मी मघाशी म्हटलं तसं की काही केसेसमध्ये जर त्या व्यक्तीला तिथे जाऊन हा हयातीचा दाखला देताच येणार नसेल तर अशा व्यक्तीनं काय करायचं, तर त्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की जर अशा प्रकारचा हयातीचा दाखला जर मिळाला नाही, जर दिला गेला नाही, तर बँकेच्या लोकांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन खातरजमा करायची, ती व्यक्ती हयात आहे का नाही, हयात असेल तर तिचा हयातीचा दाखला बनवायचा आणि पेन्शन रिलीज करायची, पेन्शन थांबवायची नाही। याच्यामध्ये जो शब्दप्रयोग वापरला आहे तो असा वापरलेला आहे की पेन्शन इज नॉट अ बाउंटी, म्हणजे तुम्हाला जी पेन्शन दिली जाते ती काही अशी उगाचच दिली जाते, खिरापत दिली जाते अशातला भाग नाही। पेन्शन मिळणं हा तुमचा अधिकार आहे। पेन्शन ही का दिली जाते, तर तुम्ही काम केलेलं आहे सरकारच्यासाठी आणि तुमचं भविष्य सिक्युअर व्हावं म्हणून पेन्शन दिली जाते। तो म्हातारपणाचा आधार आहे। हा म्हातारपणाचा आधार अशा पद्धतीनं काढून घेता येणार नाही। तर माझ्या सर्व जे कोणी वृद्ध लोक ही चॅनल पाहतायत त्यांच्यासाठी ही एक प्रकारची चांगली बातमी आहे असं आपण म्हणू की जर त्यांना काही कारणामुळे, त्यांच्या परिस्थितीमुळे हयातीचा दाखला देता येणार नसेल, हयातीचा दाखला स्वतः जाऊन बँकेमध्ये सबमिट करता येणार नसेल, तर मला असं वाटतं या जजमेंटचा आपल्याला नक्कीच वापर करून घेता येईल। धन्यवाद।